कोरोना विषाणूमुळे अडचणीत सापडलेल्या गरजू कुटुंबाला मदत व्हावी या उद्देशाने व मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील विवेकानंद कॉलनी येथील श्री समर्थ गजानन महाराज संस्थानकडून गेल्या 40 दिवसापासून शासनाला आर्थिक रूपी तर कुटुंबांना धान्य रूपी अविरत दान यज्ञाचे कार्य सुरू आहे। गजानन मंदिरातील सभासदांनी भक्तांच्या पुढाकारातून गहू आटा 60 क्विंटल, तांदूळ 60 क्विंटल, खाद्य तेल डब्बा 70 नग तूर डाळ, 20 क्विंटल बेसन, 20 क्विंटल चना, 20 क्विंटल साखर, 8 क्विंटल चहापत्ती, 1 क्विंटल मिरची पावडर, 50 किलो हळद, 50 किलो गरम मसाला, 50 किलो धनिया पावडर, 50 किलो मीठ पुडी, 200 किलो असे जमा झालेले आतापर्यंत साहित्य अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना 360 क्विंटल 200 किलोच्या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले। दिनांक 27 मार्च पासून पाकिटं, किराण्याचे पाकिटं ज्याच्यात डाळ, तांदूळ, बेसन, चना, तेल, तिखट, मीठ, हळद अशी पाकिटं वाटप चालू आहे। आतापर्यंत जवळपास 3000 पाकिट वितरित करण्यात आलेले आहे। लॉकडाऊन संपेपर्यंत महाराज आम्हाला हे वाटप करण्याची प्रेरणा देव। तसेच अमरावती महानगरपालिकेच्या कम्युनिटी किचनला प्रसाद रूपी दर आठवड्याच्या गुरुवारी 6 क्विंटल धान्याचा पुरवठा होत असतो। म्हणजेच महिन्याला जवळपास 24 किंवा 30 क्विंटल धान्य हे गजानन महाराज संस्थान मनपाच्या कम्युनिटी किचनला देत आहे। गजानन मंदिराचे उल्लेखनीय कार्य पाहता मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी सुद्धा नुकतीच मंदिराला भेट दिली व माऊलींचा आशीर्वाद घेतला। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।